वरती टीका केली जाते, विरोधक मुद्दामून ह्या योजनेमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असं म्हटलं तर राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार आहे? सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून अनेक गोष्टी अचानक लाडक्या व्हायला लागल्या आहेत. लोकसभेच्या नंतर बऱ्याच गोष्टी आता लाडक्या व्हायला लागलेल्या आहेत. लोकसभा जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत यांना महाराष्ट्रातल्या गोरगरीब महिलांच्याकडे, सामान्य माणसाकडे बघायला उसंत नव्हती. त्यांना वाटलं काही झालं तरी आपलंच सरकार येणार. पण ज्यावेळी देशातल्या जनतेनं त्यांना कुठेतरी रोखलं त्यावेळी महाराष्ट्राने निकाल जो दिलेला आहे तो पूर्ण भारतीय जनता पक्ष आणि सध्याच्या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आहे. त्याचा परिणाम हा होणार आहे की महाराष्ट्रातलं सरकार पुढच्या काळात बदलणार आहे आणि म्हणून आता वाचवण्याचं, सरकार वाचवण्याचा, पुन्हा निवडून येण्याचा हा शेवटचे काही प्रयत्न आहेत. मला अपेक्षा आहे की पुढच्या 15-20 दिवसात आणखीन काही मोठमोठ्या योजना हे घोषित करतील ज्याच्यासाठी यांच्याकडे महिना-2 महिन्यापेक्षा जास्त पैसे नाही. मागे लोकसभेला नरेंद्र मोदीजी महाराष्ट्रात आले आणि पवार साहेबांचा उल्लेख भटकती आत्मा म्हणून केला. सगळ्या महाराष्ट्राने त्याला चोख उत्तर दिले. आता मोदींच्या नंतर शहा हे शरद पवार साहेबांच्या बद्दल काल बोललेले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत त्यांनाही चोख उत्तर महाराष्ट्रातली जनता देईल. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर हल्ला करायचा प्रयत्न हे दोघंही करतात तेव्हा हे ते विसरतात की महाराष्ट्रात मागच्या काही वर्षात अनेक उद्योग गुजरातला या लोकांच्या प्रेरणेने गेलेले आणि महाराष्ट्राचं सरकार फक्त बघत बसलेलं आहे. महाराष्ट्राचं अतोनात नुकसान जर कोणी केलं गुजरातमध्ये उद्योग जाऊन हे सगळ्या देशाला माहिती आहे. आमचे अनेक उद्योग गुजरातमध्ये पळवले गेले. आमच्या महाराष्ट्राचा कायम द्वेष जर काही लोक करत असतील तर त्यांच्या विरोधी सगळा महाराष्ट्र एकवटून उभा राहील. त्यांनी हे ते विसरलेले आहेत की त्यांच्या सरकारने पवार साहेबांना केंद्र स्तरावर दिल्लीला बोलवून राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार दिलेला आहे. आणि त्याचबरोबर ते हे विसरतात की ते जे म्हणत होते, ज्यांच्याकडे बघून ते बोलत होते, ते सगळे आता त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळं त्यांना जरा कदाचित ब्रीफिंग कमी झालेलं दिसतंय. त्यांची माहिती अपुरी आहे. आता परिस्थिती बदललेली आहे. जे जे आरोप त्यांनी केले त्या सगळ्या लोकांना त्यांनी आता बरोबर घेतलेलं आहे. अजिबात असं झालेलं नाही. उलट पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी पहिल्यांदा आरक्षण दिलं. सबसिक्वेंटली कोर्टात कोण लोक गेली याची माहिती महाराष्ट्राला आहे. ते आरक्षण मिळणार कसं नाही याचा प्रयत्न करणारे एक कंपू आहे जो कुणाच्या जवळचा आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्यातनं काही गोष्टी झाल्या, पुन्हा आरक्षण देण्यात आलं आणि त्यामुळं मला वाटत नाही की अशी कोणती गोष्ट झालेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.